त्याची मग पीठ करायची। इथे मी 2 चमचे कोको पावडर, हा बेकिंग सोडा 1 टीस्पून आणि इथे पण बेकिंग सोडा पावडर घेतलेली आहे ती 1 टीस्पून घेतलेली आहे। इथे मी खजूर घेतलेली आहे 1 कप बिया काढून, ती 4 तास 2 कप दुधामध्ये भिजू घालायची आहे। इथे मी बदाम घेतलेले आहेत आणि इथे पाव वाटी तेल घेतलेले आहे। एवढ्या प्रमाणात तुम्ही साहित्य घ्यायचे व तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये अजून काही सुकामेवा ऍड करू शकता। आता आपण याचा बेटर बनवण्यासाठी आधी आपण हे मिक्सर मधून काढून घेऊया। हे सर्व जे भिजलेलं आहे आता हे छान भिजले। आता हे आपण सर्व यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आपण मिक्सर मधून व्यवस्थित काढलेला, यामध्ये मी 2 वाटी छोटीशी साखर टाकलेली होती। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आता आपण बाकीचं व्यवस्थित पेस्ट झालेली आहे। आपण आता हे मिक्स करायचं। छान असं मिक्स होत आहे। यामध्ये हे कोको पावडर टाकूया। कोको पावडर चॉकलेट फ्लेवर येतो। यामध्ये हा बेकिंग सोडा ऍड करूया आणि ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी यामध्ये थोडंसं मिक्स होण्यासाठी आपण पाणी ऍड करू। मिक्स व्यवस्थित बॅटर मिक्स त्यामध्ये थोडेसे बदाम टाकूया। जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण याला तेल लावून घेऊन यामध्ये बॅटर ओतूया। त्या भांड्याला तेल लावलं आता आपण हे बॅटर यामध्ये व्यवस्थित ओतून घेऊया। हा बॅटर ओतून झालेला आहे तर यामध्ये आपण व्यवस्थित